सर्वांना जय भीम. महेश भारतीय महोदयांनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं महाडचा मुक्तीसंग्राम आणि त्यासंबंधी जे काही न्यायालयीन लढाई झाली याविषयी विचार व्यक्त करण्याच्या संबंधी सूचना केली. त्यांची आणि माझी भेट मोबाईलद्वाराच चर्चेतून झाली आणि त्या चर्चेनुसार आज मी आपल्यासमोर महाड मुक्तीसंग्राम आणि न्यायालयीन लढाईच्या बाबतीतला माहिती देण्यासाठी आहे. मित्रहो, सुरुवात करण्याच्या पूर्वी भारतीय संविधानाचं प्रियंबल हे मी आपल्याला ऐकवीन आणि त्याच्यानंतर मी आपले विचार आपल्यासमोर ठेवीन. We the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all assuring the dignity of the individual and unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. मित्रहो, महाडचा मुक्तीसंग्राम एक जागतिक दर्जाची मानवाधिकाराची क्रांती आहे आणि या क्रांतीचा आलेख याच्याविषयीची माहिती थोडक्यात एक तासामध्ये देणं कठीण आहे. तरी परंतु एक प्राथमिक अवस्थेतली पुसटची माहिती आपल्या सगळ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून मी एक छोटासा अल्पसा प्रयत्न करेन. कोणताही देश असो, कोणताही काळ असो, त्या प्रत्येक काळामध्ये त्या काळातील समाजव्यवस्था, प्रशासन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कायदे असावे लागतात, काही नियम असावे लागतात. असेच नियम जर आपल्या देशामध्ये प्राचीन काळी जर बघितले तर एक धर्मशास्त्राचे नियम होते. कायदा म्हटल्यानंतर सगळ्यांना सारखा असायला पाहिजे. संविधानामधले बघा, आपण कोणतेही अधिकार जर पाहिले तर ते सगळ्यांना सारखे लागू होतात. परंतु धर्मशास्त्रातला जो नियम आहे, धर्मशास्त्रातला कायदा आहे, सगळ्यासाठी सारखा लागू नव्हता. आणि या धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे हिंदू समाजाचे एक दोन भाग पडले होते, स्पृश्य आणि अस्पृश्य. स्पृश्यासाठी कायद्याची अंमलबजावणी वेगळ्या प्रकारे व्हायची, अस्पृश्यासाठी कायद्याची अंमलबजावणी वेगळ्या प्रकारची व्हायची. जे मानवाधिकार आहेत, माणसाला नागरिक म्हणून घेण्यासाठी जे वेगवेगळे अधिकार लागतात
जसं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, अर्थार्जन करण्याचा अधिकार आहे, प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार आहे, चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे, चांगल्या आरोग्याची सोयीसुविधा मिळण्याचा अधिकार आहे, आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, लेखन करण्याचा अधिकार आहे, इच्छेप्रमाणे धंदा करण्याचा अधिकार आहे, पिळवणुकीपासून शोषणापासून मुक्तता मिळण्याचा अधिकार आहे, आपल्या इच्छेचा, उपासनेचा, कोणत्या धर्माची आपण उपासना करायची आहे त्याचं स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. असे वेगवेगळे जे अधिकार आहेत ते अधिकार हे केवळ सवर्ण लोकांनाच होते. आता मानवाधिकार कशाला म्हणायचं आहे तर UN डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये जे काही अधिकार दिले, भारताच्या संविधानामध्ये जे काही अधिकार दिले मूलभूत अधिकाराच्या प्रकरणामध्ये, आणि जे काही कायदे झाले या देशामध्ये त्या कायद्यानिर्मित जे काही अधिकार निर्माण होतात ते मिळणारे अधिकार सर्वांना सारख्या प्रमाणात उपभोगता आले पाहिजे. परंतु आपण प्राचीन समाजव्यवस्थेचा जर विचार केला, स्पर्श आणि अस्पृश्य असे जे दोन भाग होते, यामध्ये अस्पृश्यांना कोणतेही अधिकार दिलेले नव्हते. तो सामर्थ्यवान असेल तरीही तो अर्थार्जन करू शकत नव्हता, बुद्धिमान असेल तरी शिक्षण घेऊ शकत नव्हता, आणि वेगवेगळ्या पनिशमेंट्स, शिक्षा त्याच्यामध्ये दिलेल्या होत्या. जर तो ज्ञान ग्रहण केला, ज्ञान कुठे ऐकतोय तो वेद ऐकतोय, तर अशा वेळेला जर माहिती पडली तर त्याच्यामध्ये कानाच्या मध्ये तप्त शिसं होता यायचे. तो वेदामध्ये पारंगत झाला, ज्ञानामध्ये पारंगत झाला तर त्याचे तुकडे तुकडे करायचे. अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली होती, आणि गावाचीही व्यवस्था त्याच प्रकारे करण्यात आलेली होती. अस्पृश्य हे गावाच्या बाहेर राहतील, सवर्ण गावात राहतील, आणि त्यांच्याकडे परावलंबित्व कसं राहील, अस्पृश्य सगळे परावलंबित राहतील, दुसऱ्यावर अवलंबून राहतील, अशी व्यवस्था या धर्मशास्त्राच्या नियमानं करण्यात आलेली होती. आणि म्हणून अतिशय वंचित जीवन, अतिशय डिप्राईव्ड प्रकारचं जीवन, निकृष्ट प्रकारचं जीवन, अधिकार नसलेलं जीवन हा समाज जगत होता. आणि मग आपल्याच देशात असं होतं असं नाही, परदेशात सुद्धा होतं. आपण अनेक क्रांती पाहू. फ्रेंच राज्यक्रांतीचा विचार करा. जेव्हा अन्याय झाला, अत्याचार झाला, तेव्हा ते फ्रेंच एकत्र झाले आणि मग तिथे एक नवीन क्रांती झाली. तसंच या देशातील अस्पृश्यता नष्ट करण्याच्यासाठी एक वेगवेगळी चळवळ झाली, अनेक लढाई झाली. तर हे कशा प्रसंग पुढे आला याची आपण माहिती घेऊ. अस्पृश्यता म्हणजे काय, जर डिक्शनरी मिनिंग प्रमाणे जर आपण पाहू तर अनटचेबल म्हणजे ज्याला स्पर्श करता येत नाही असा. आता सध्याच्या वातावरणात बघा, आपण ज्याला करोनाची लागण झालेली आहे अशाला कोणी स्पर्श करू शकत नाही, इतकं वाईट दृष्टिकोनातून अस्पृश्य लोकांना बघण्यात आलेलं होतं. आणि अधिकारही नाही, सगळी गुलामगिरी, फुकटात काम करायचं, आणि कसली त्याची मुआवजा नाही, आणि त्याच्या अगेन्स्ट जे शिळे तुकडे मागायला जायचं आणि त्याच्यावर जगायचं, अशी समाजाची अवस्था होती. आणि यातून आम्ही माणूस आहोत, इतरांप्रमाणे आम्हालासुद्धा माणसाचा दर्जा मिळाला पाहिजे. पहिली लढाई मी असं सांगेन की 1897ला, आता 14 मे 1897ला ही लढाई चालू झाली. आता 14 मेला जवळपास 123 वर्ष होती. 14 मे 1897ला असं झालं की मद्रासमध्ये जे अस्पृश्य लोक होते त्यांनी मंदिर प्रवेश केला, आणि मंदिरात जाऊन मंदिराच्या बाजूला जो तलाव असतो त्याच्यामध्ये स्नान केले आणि मंदिरात जाऊन पूजा वगैरे केली. मंदिरात जाताना वाजंत्रीसहित गेले ते ना, आणि त्या देवाची म्हणजे जो मीनाक्षी सुंदरेश्वराचं जे मंदिर आहे मदुराई जिल्ह्यामध्ये तामिळनाडूत, तिथे त्यांनी प्रवेश केला. हा प्रवेश केल्याच्या नंतर
धर्मशास्त्राप्रमाणे हे तर मंदिरमध्ये जाऊ शकत नाहीत, परंतु जाऊन त्यांनी गुन्हा केला म्हणून न्यायालयामध्ये पहिला एक दावा टाकण्यात आला सवर्ण लोकांच्या वतीने. तो दावा असा होता की ह्या अस्पृश्य लोकांना मंदिरामध्ये येण्याचा अधिकार नाही असं कोर्टानं ठरवावं आणि जे हे यांनी येऊन मंदिर बाटवलेलं आहे आणि त्याची शुद्धी करावी लागली त्याच्यामुळं 2,500 रुपये त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचा तो दावा होता. हा दावा दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून निकाली निघाला. सबऑर्डिनेट जजनी खालच्या कोर्टाच्या न्यायाधीशाने निकाल दिला आणि वादीचा सारखा निकाल देऊन असं ठरवलं की अस्पृश्य लोकांना या मंदिरामध्ये येण्याचा अधिकार नाही आणि नुकसान भरपाई म्हणून 500 रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी. ही नुकसान भरपाई यासाठी होती की शुद्धी करायला लागलेला खर्च आहे तो त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश न्यायालयानं दिलेला होता. मित्रहो, यामध्ये हा निकाल आल्याच्या नंतर अस्पृश्य लोकांनी त्याचं अपील केलं. अपीलातही ते हारले. त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये गेले. हायकोर्टामध्ये या दोन बाजूच्यामध्ये एक कॉम्प्रोमाइज होते आणि कॉम्प्रोमाइज झाल्याच्या नंतर म्हणतात किंवा उत्सवाच्या दिवशी फक्त या अस्पृश्य लोकाला मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येईल आणि त्यानंतर दोराय स्वामी नावाचा ग्रस्त कोर्टामध्ये येतो की आणि आमची बाजू मांडायला पाहिजे, ती बाजू मांडल्याच्याशिवाय या प्रकरणाचा निकाल होऊ नये आणि मग त्याची बाजू मांडण्याच्यासाठी परत कोर्टमध्ये प्रकरण येतो आणि त्यानंतर हे प्रकरण प्रिव्ही काउन्सिलपर्यंत जाते आणि शेवटी याच्यामध्ये अस्पृश्य हारलेले आहेत. अस्पृश्यांची आम्ही माणूस आहोत, माणसाप्रमाणे आहोत हे दाखवून देण्याची जी लढाई चालू केलेली होती, न्यायालयीन लढाई, या लढाईमध्ये ते हारलेले आहेत. मित्रांनो, अस्पृश्यता ही एक 2-3 प्रकारची आहे. आपल्याकडे बघा, माणसानं स्पर्श केला तरी बाट झाला असं समजायचे, सावलीनेही बाट झाला असं समजायचे, रस्त्यावर जर पाऊल खुणा पडल्या आणि त्याच्यावर जर कोणाचा पाऊल पडेल तर त्याच्यामुळे बाट होईल असं समजायचं. तामिळनाडूमध्ये अशी एक अस्पृश्यतेची चाल होती की अस्पृश्य माणसाला जर सवर्ण माणसाने जर पाहिलं तर बाट होतो अशा प्रकारचा समज होता. आणि या प्रकारची एक केस कोर्टामध्ये आली. एक अस्पृश्य माणूस रस्त्यावर उभा आहे आणि एक प्रेष्ठ पुजारी याला मंदिराकडे जायचं आहे, अशा अवस्थेत तो त्याला अस्पृश्याला पाहतो आणि मला आता मंदिराकडे जाता येत नाही म्हणून तो विलेज मॅजिस्ट्रेटच्या पुढे आपली तक्रार नोंदवतो आणि विलेज मॅजिस्ट्रेट त्याच्या शिक्षा देतो, त्यात 3 महिने आणि 500 रुपये दंड. याच्यावर अपील केला जाते. अपिलातही निकाल जिल्हा कोर्टामध्ये कायम राहतो, सेशन कोर्टमध्ये. त्या निकालाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये जातो हा अस्पृश्य माणूस आणि हायकोर्ट असं ठरवतं की रस्त्यावर उभं राहणं म्हणजे काही त्याला रॉंगफुल रिस्ट्रेंट केला, त्या प्रिस्टला अडवलं असं होत नाही. म्हणजे अशी ही अस्पृश्यता मानण्याची पद्धती होती. यातून पुढे जेव्हा अस्पृश्यांच्यासाठी यांच्या उद्धारासाठी अस्पृश्यता निवारणाच्यासाठी कार्य करण्याचं चळवळ पुढे चालू झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली हे आपल्याला ज्ञात आहे. महिलांच्यासाठी मुलींच्यासाठी शाळा काढली. याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे दस्तऐवज काढले, जाहीरनामे काढले. ते 3 जाहीरनामे होते. ते जाहीरनामे हे 3 जाहीरनामे काढले. या 3 जाहीरनाम्याप्रमाणे न्याय खात्यात, आरोग्य खात्यात आणि शाळा खात्यात अस्पृश्यता पाळली जाणार नाही अशा प्रकारचे हुकूम होते. यामध्ये राजाने असाही हुकूम दिलेला होता की हा आदेश ज्या कोणा अधिकाराला मान्य नाही त्याने 6 आठवड्याच्या आत आपला राजीनामा द्यावा, त्याला पेन्शन मिळणार नाही अशा प्रकारचा दंडक घातला. पानवटे खुले करण्याचा आणि हे अस्पृश्यता निवारणाची चळवळ थोडी पुढे जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनच्या समोर साक्ष देताना सायमनला असं सांगितलं की न्यायालयामध्ये सुद्धा प्रवेश नव्हता डिप्रेस क्लासला, अस्पृश्य लोकांना. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी मुंबई हायकोर्टाच्या
दाखला दिला की मुंबई हायकोर्टाने एक सर्क्युलर काढला की अस्पृश्यांना न्यायालयात प्रवेश द्यावा. आपण जर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ब्राह्मणाचं कसब हे जर आपण बारकाईने तपासलं तर असं दिसून येते की कुणब्यालाही अस्पृश्य समजलं जात होतं आणि याचा खटला जेव्हा न्यायालयामध्ये येईल अशा वेळेला त्यालाही किती त्रास सोसावा लागला आणि त्यालाही न्यायालयामध्ये प्रवेश नव्हता. प्रवेश का नव्हता तर हा अस्पृश्य जर कोर्टात आला तर त्याच्या श्वासोश्वासामुळे न्यायकक्षाचं वातावरणही प्रदूषित होईल, बाटेल, पोल्यूट होईल आणि म्हणून त्या पोल्यूट झालेल्या वातावरणामुळे न्यायासनावर बसलेला जो न्यायाधीश आहे तो पोल्यूट होईल, म्हणून अस्पृश्य लोकांना न्यायालयामध्ये प्रवेश नव्हता. 1903ला मुंबई हायकोर्टाने एक सर्क्युलर काढलं, एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनप्रमाणे अस्पृश्य लोकांना न्यायालयामध्ये प्रवेश दिला. आता ही चळवळ थोडीशी पुढे जाते आणखी. 1919ला राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे दस्तऐवज काढले. 4 ऑगस्ट 1923ला S.K. बोले हे मुंबई कायदेमंडळापुढे असा एक ठराव मांडतात की अस्पृश्य लोकाला पानवट, सार्वजनिक पानवटे, शाळा, सार्वजनिक कार्यालये, न्यायालय आणि दवाखाने, धर्मशाळा हे खुली करण्यात यावी. या ठरावावर साधक बाधक चर्चा होते. सुर्वे नावाचे, गोडबोले नावाचे सभासद काही दुरुस्ती सुचवतात आणि ह्या दुरुस्ती सुचवल्याप्रमाणे चर्चा होऊन हा ठराव पास होतो. मुंबई कायदेमंडळाचा हा ठराव पास झाल्याच्यानंतर मुंबई सरकारने तो स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी एक परिपत्रक काढलेलं असते आणि हे परिपत्रक सगळीकडे स्थानिक सरकारांना, स्थानिक संस्थांना त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी पाठवलेलं असतं. असंच हे सर्क्युलर तत्कालीन कुलाबा जिल्हा होता, ज्याला आता त्याला रायगड जिल्हा असं म्हटलं जातं. कुलाबा जिल्ह्याचे कलेक्टर हुड यांच्याकडे ते सर्क्युलर गेलं आणि ते सर्क्युलर त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेले ज्या नगरपालिका आहेत त्यांच्याकडे पाठवलं. महाड नगरपालिकेला ते सर्क्युलर भेटलं आणि त्याप्रमाणे महाड नगरपालिकेने सुद्धा 5 ऑगस्ट 1924ला महाड नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणारी जी तलाव आहेत ते खुली करण्याचा एक निर्णय केला, तसा ठराव पास केला. आता बाबासाहेब आंबेडकर वकील म्हणून आलेले आहेत मुंबई हायकोर्टामध्ये बॅरिस्टरीची वकिली करण्याच्यासाठी. एक असा प्रसंग घडला, बाबासाहेब आंबेडकर बार रूममध्ये असताना, वाचत असताना त्यांना तहान लागली आणि ही तहान लागल्याच्यानंतर बाबासाहेब जो बारमध्ये पाण्याचा माठ ठेवलेला होता, आता जसं अलीकडे जिकडे तिकडे वॉटर कूलर वगैरे असते अशा प्रकारची सोय त्यावेळेस नव्हती, एक पाण्याचा माठ होता. त्या पाण्याच्या माठाकडे बाबासाहेब आंबेडकर पाणी घेण्याच्यासाठी जातात. त्यावेळा सगळे बॅरिस्टर्स, सगळे सॉलिसिटर्स, सगळे वकील एकत्र गोळा होतात आणि म्हणतात, डॉक्टर आंबेडकर, यू कॉन्ट टच दॅट पॉट, यू कॉन्ट टेक वॉटर फ्रॉम दॅट पॉट. तुम्ही त्या माठातून पाणी घेऊ शकत नाही. आणि म्हणून असा मज्जाव करतात बाबासाहेबाला. हा मज्जाव झाल्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बारच्या अध्यक्षाकडेच तक्रार करतात की असा असा प्रसंग घडलेला आहे. तर बरोबर आहे म्हणतात की तुम्हाला पाणी घेता येत नाही. मग बाबासाहेब आंबेडकराला असं वाटतं की मी एक बॅरिस्टर आहे, परदेशात जाऊन शिकून आलो, मला असं कोणी अडवलं नाही आणि मी माझ्या देशात, त्याही मुंबई हायकोर्टामध्ये वकील आहे आणि इथे मी पाणी मिळू शकत नाही, मला भेटू शकत नाही पाणी, तर इतर लोकांचं काय, इतर अस्पृश्य लोकांचं काय, असा प्रश्न बाबासाहेबांच्या पुढे उभा. आणि यातून त्याच वेळेला 4 ऑगस्ट 1923ला जो ठराव मुंबई कायदेमंडळाने आलेला होता त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचं बाबासाहेब आंबेडकर ठरवतात. याच वेळेला काय घडते की महाडमध्ये जे ब्राह्मणांचे 2 भाग होते, देशस्थ, कोकणस्थ, काही या लोकांना कायस्थ यांना काय प्रायश्चित दिलं जाते आणि हे प्रायश्चित आम्ही देऊ शकत नाही, भरू शकत नाही, म्हणून त्यांनी एक बॉम्बे सर्व्हिस लीग रिफॉर्म करण्यासाठी, सुधारणा करण्याच्यासाठी स्थापन केली जाते. सहस्त्रबुद्धे आहेत, चित्रे आहेत, हे मुंबईमध्ये आपल्या या लीगचं काम करतात. यांचा आणि बाबासाहेबांचा परिचय होतो आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस 1924लाच
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतात आणि त्या माध्यमातून ही एक नवी चळवळ, नवी क्रांती, नवा विचार अंमलबजावणी करण्याच्यासाठीचा विचार बोलून दाखवतात की मला एक सामाजिक क्रांती करायची आहे आणि ही क्रांती रायगडापासून होईल असे सूचित करतात. चित्रे विचारतात, अनंतराव चित्रे बाबासाहेबांना विचारतात की रायगडापासूनच का? तर बाबासाहेब आंबेडकर त्यांना स्पष्टीकरण देतात की या भारत देशामध्ये पहिली मानवाधिकाराची क्रांती ही रायगडावर घडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाकारला. हा नाकारलेला अधिकार प्रस्थापित करण्याच्यासाठी, मान्य करण्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेकाचा एक समारंभ घेऊन मोठा ती मानवाधिकार एक्झरसाईज केला. मानवाधिकाराची ती क्रांती पहिल्यांदा झाली असं बाबासाहेब सांगतात आणि तिथूनच माझी क्रांती करायची आहे, ही नवीन सामाजिक क्रांती 20व्या शतकाची. आणि म्हणून मग बाबासाहेब असं म्हटल्यानंतर चित्रे असं म्हणतात की असं तुमच्या कल्पनेतलं ठिकाण हे आमच्या महाडला आहे. जे बोले ठरावाच्या कक्षेत बोले ठराव जो पास झाला त्याप्रमाणे जे सर्क्युलर आलं त्याप्रमाणे महाडच्या नगरपालिकेने सुद्धा एक ठराव पारित केलेला आहे आणि महाडच्या कार्यक्षेत्रातले सर्व तलाव हे मोकळे करण्याचा ठराव झालेला आहे. परंतु आजपर्यंत कोणीही अस्पृश्य कोणत्याही तलावावरून पाणी घेऊ शकत नाही. तर त्याची अंमलबजावणी आमच्या महाडात जर आपण केली तर चांगलं राहील. आणि मग यावेळेस महाड ठिकाण निवडण्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर एक इतिहासाचाही अभ्यास करतात. त्याच वेळेस चित्रे असं बोलून जातात की महाडच्या शेजारी गांधारपालेला पांडव लेणी आहे. बाबासाहेब म्हणतात की पांडवांनी लेणी कधी खोदली आहे? बाबासाहेबांचा इतिहासाच्या अभ्यासामध्ये ते आठवतात की या भागामध्ये विष्णुपुलिक नावाचा एक बौद्ध राजा होऊन गेला, त्याने बौद्ध लेणी खोदलेला असायला पाहिजे. आणि म्हणून हे दोन्ही पुरावे मिळाल्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर महाडला प्राधान्य देतात आणि महाड येथे ही क्रांती करण्याचं ठरवतात. हे ठिकाण फिक्स होते. हे झाल्याच्या नंतर मग याच्या तारखा पण ठरल्या जातात. कुलाबा जिल्हा बहिष्कृत हितकारणी सभा याची परिषद 19 मार्च आणि 20 मार्च या 2 दिवशी होईल असं एक परिपत्रक निघते. त्याची जय्यत तयारी केली जाते आणि ही जय्यत तयार केल्यानंतर जे वीरेश्वर नाट्यमंदिर आहे त्या नाट्यमंदिराची जागा भाड्याने घेतली जाते आणि त्या ठिकाणी मोठे मोठे पेंडॉल, सभेचा एक मोठा पेंडॉल, मंडप आणि लोक येणार आहेत त्यांच्या भोजनाच्यासाठी, थांबण्याच्यासाठी असे वेगवेगळे पेंडॉल, वेगवेगळे मंडप तयार करण्यात आले. जे आताचं गाडीतळ म्हणून आहे या ठिकाणाच्या मोठ्या जागेवर हा मंडप करण्यात आलेला होता. 19 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन होते. त्या मंडपातून बाबासाहेबांना अभिवादन करतात, त्यांचं स्वागत करतात आणि बाबासाहेब अध्यक्षीय भाषण करतात. 19 मार्चला केलेले हे अध्यक्षीय भाषण म्हणजे अस्पृश्यांच्या मुक्तीच्यासाठी केलेलं हे मुक्तीचं भाषण आहे. बाबासाहेब आंबेडकर या 19 मार्चच्या भाषणामध्ये सांगतात लोकांना की आपली बुद्धिमत्ता एक मोठी वरच्या दर्जाची आहे, परंतु अस्पृश्यतेमुळे आपल्याला कुठला वाव मिळाला नाही, म्हणून आपली बुद्धिमत्ता दाखवता आली नाही. जेव्हा इंग्रज सरकार या देशात आलं आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं तेव्हा कुठं आपल्याला डोकं वर काढायला जागा मिळाली आणि यातून खूप ज्ञान मिळवलं लोकांनी. ज्ञान मिळवून आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्याने असा मोठा काही ग्रंथसंग्रह केला की तो ग्रंथसंग्रह दुसऱ्यांच्याकडे सापडू शकत नाही. अशा जुन्या रेअर बुक ज्याला म्हणतात असे रेअर बुकसुद्धा ह्या अस्पृश्य लोकांच्याकडे सापडतील असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आणि याच वेळेस लोकांना संदेश देतात की अस्वच्छ राहणं आणि जे जुने काही जातीचे धंदे आहेत, घाण धंदे आहेत, ते घाण धंदे सोडा, जातीचे धंदे सोडा, मुलांना शिक्षण द्या आणि स्वतःच्या कष्टाची ताजी भाकरी खा. दुसऱ्याच्या घरी दारोदार जाऊन शिळे कुटके जमा करण्याची जी चाल आहे तुमची ती बंद करा. फॉरेस्ट जमिनी ज्या असतील, सरकारी जमिनी पडीत असतील, त्या पडीत जमिनीवर तुम्ही शेती कास्त करा. हे
अत्यंत मौलिक मुक्तीचे संदेश बाबासाहेब आंबेडकर देतात आणि त्याच वेळेस लोक असं ठरवतात की आपण बाबासाहेब सांगतात तसं आपण करायला पाहिजे. मेलेली गुरढोरं आता वळायची नाही हा निश्चय तिथे होतो. दुसऱ्याच्या घरी फुकटची चाकरी करायची ती करायची नाही असा निश्चय होतो. दुसऱ्याच्या घरी त्या फुकट चाकरीच्या बदल्यात आम्ही जी शिळी भाकरी मागायला जातो ते आम्ही मागायला जाणार नाही असा निश्चय होतो. आम्ही आमच्या मुलांना शाळा शिकवू असा निश्चय होतो. आम्ही स्वतः कष्ट करू आणि त्या कष्टाची ताजी भाकरी आम्ही खाऊ असाही निश्चय होतो. आम्ही चांगल्या कपड्यात राहू असा निश्चय होतो. आणि मग त्याप्रमाणे वागण्याचा धारिष्ट निश्चय निर्धार सगळेच लोक करतात. याचाच एक उदाहरण म्हणून मी सांगेन की ही परिषद संपल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारचा दिवस येतो. त्या दिवशी महाडच्या नगरपालिकेमध्ये झाडूवाले हे महार होते. यांनी असं ठरवलं की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे घाण धंदे करायचे नाही आणि म्हणून झाडूवाल्याच्या पदाचा राजीनामा ते देतात. या तऱ्हेनं 19 मार्चच्या दिवशी जेव्हा लोक निश्चय करतात की आता आम्ही घाण धंदे करणार नाही आणि या निश्चयातून पुढे जातात, म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या लोकांची आता मुक्ती झालेली आहे. 20 मार्चच्या दिवशी एक मानवाधिकाराचे काही ठराव घेतले जातात. शिक्षण मुलांनी घेण्याच्यासाठी सवर्ण लोकांनी अस्पृश्य लोकांच्या विद्यार्थ्याला मदत करावी. त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च त्यांनी सोसावा. जिथे 30 मुलं आहेत ज्या गावामध्ये अशा ठिकाणी प्राथमिक शाळा काढाव्यात. सरकारी जमिनी कसाव्यात आणि त्यासाठी सहकारी पतपेढ्या काढाव्यात. अशा प्रकारचे वेगवेगळे ठराव पारित होतात. आणि हे ठराव पारित झाल्याच्या नंतर 12:30च्या दरम्यान ही परिषदेचे कामकाज संपते आणि मग हे घोषित करतात की आता आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांकडे जायचं आहे आणि जो पाणी घेण्याचा अधिकार आहे त्याची अंमलबजावणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे सगळे हजारो आलेले होते ते रांगेने मिरवणुकीने चौदार तळ्यावर जातात. बाबासाहेब आंबेडकर त्या पायऱ्यावरून जिथे पाणी आहे त्या पायरीपर्यंत जातात आणि पाणी पितात, पाणी प्राशन करतात. त्याचप्रमाणे सगळे अनुयायी जे क्रांतिकारक जे सत्याग्रही आलेले होते ते सगळेजण पाणी पितात आणि मग जेवणाच्या मंडपाकडे येतात. ते आल्याच्या नंतर महाडमध्ये मग ते अतिशय पाणी पेटते. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर पाणी घेतात त्यावेळेला चौदार तळ्यातलं पाणी बाबासाहेबांना एक अभिवचन देऊन जाते की बाबासाहेब या देशातील अस्पृश्यता आता संपणार आहे. परंतु त्याच वेळेस जेव्हा हे पिऊन बाहेर येतात मंडपात येतात त्यावेळेस एक गुरव जिकडे तिकडे दवंडी देतो आणि म्हणतो की महाराणी तळं बाटवलेलं आहे, आता वीरेश्वर मंदिर बाटवायला येणार आहेत. आणि यामुळे शेजारी पाजारी गावाला निरोप पाठवले जातात आणि हजारो लोक 1,500 लोक लाठ्या काठ्या घेऊन तिथे आलेले आहेत. आणि मग त्यांनी ह्या सत्याग्रही जे आलेले होते त्यांच्यावर हल्ला केला जातो. अनेक लोकांना जखमी केलं जाते आणि हे जखमी केल्याच्यानंतर मग पोलीस इन्स्पेक्टर मामलेदार ही सगळी मंडळी तिथे येतात आणि ते म्हणतात की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना बोलवा आणि त्याच्यानंतर मग काही बघू. मग हे सगळे फौजदार जातो बाबासाहेबांच्याकडे, एक मॅजिस्ट्रेट जातो, मामलेदार जातो. बाबासाहेबांना विनंती करून वीरेश्वर मंदिरापर्यंत आणलं जातं. त्यावेळेस हजारो लोक तिथे होते काठ्या घेऊन. अशा अवस्थेत बाबासाहेब आंबेडकर हे सगळं समजूतदारीने सांगतात. जखमी लोक आहेत त्यांचा जो पुरावा आहे, जखमी आहेत त्यांना दवाखान्यात नेलं जातं आणि यांची एक क्रिमिनल केस करण्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर पुरावे गोळा करतात. पोलिसामध्ये फिर्याद दिली जाते. ही फिर्याद तातडीनं नोंदवली जात नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जे कुलाव्याचे कलेक्टर आहेत यांनाही तारेनं कळवतात. 21 तारखेला स्वतः भेटायला जातात. त्यानंतर ही एक दंग्याची केस रजिस्टर्ड होते.
एक 20 मार्चला जो दंगा झाला त्याच्यामध्ये 9 जण आरोपी, या 9 जणांच्या विरुद्ध एक खटला तयार कोर्टामध्ये होतो. हा खटला 6 जून 1927 रोजी हूड मॅजिस्ट्रेट, जे कुलाब्याचे जिल्हाधिकारी होते, कलेक्टर होते, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते, त्यांच्यासमोर चालतो. त्यावेळेच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या प्रमाणे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला काही क्रिमिनल केसेस चालवण्याचा अधिकार दिलेला होता, म्हणून ही केस हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हूड यांच्यासमोर चालते. 6 जून 1927ला पुराव्याला सुरुवात होते. या पुराव्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष होते, त्याच्यानंतर पाना राजभोज यांची साक्ष होते. अनेक जे जखमी आहेत, भानुदास कांबळे, विश्राम चांभार, रामा चांभार, देऊ चांभार, शिवा महार, गणपत महार, या सगळ्या लोकांची साक्ष होते. अनंतराव चित्रे यांची साक्ष होते. आणि ही साक्ष झाल्याच्या नंतर हूड मॅजिस्ट्रेटच्या समोर सरकारची बाजू मांडणारे यांची आणि आरोपीचे वकील मनेरीकर आणि पिंगळे यांचा युक्तिवाद होतो. हा युक्तिवाद संपल्याच्या नंतर 21 जून 1929 रोजी हूड मॅजिस्ट्रेटने एक शिक्षा सुनावली. 5 आरोपीला 4-4 महिने शिक्षा, सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आणि 4 आरोपींना निर्दोष मुक्त केलं. हे जे 5 आरोपी आहेत त्यांनी आम्हाला अपील करायचं आहे म्हणून जमानत घेतली आणि त्यांनी ठाण्याच्या सत्र न्यायालयाच्या पुढे अपील केलं. हे ठाणे सत्र न्यायालयाच्या पुढे अपील केल्याच्या नंतर सत्र न्यायाधीश संजना यांच्यासमोर ते अपील चाललं आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर संजना यांनी अपील नामंजूर केलं आणि खालची जी शिक्षेची ऑर्डर होती, शिक्षेचा हुकूम होता, आदेश होता, तो कायम केला. हा कायम झाल्याच्या नंतर जे आरोपी जमानतीवर होते त्यांना अटक करण्याच्यासाठीचे वॉरंट निघाले. अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. या दरम्यान 19 मार्चला, हा 20 मार्चला दंगा झाल्याच्या नंतर आणि 20 मार्चला पाणी बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आलेल्या सत्याग्रहींनी घेतल्याच्या नंतर एक धर्मशास्त्राच्या विरुद्ध काम झालं. धर्मशास्त्राच्या विरुद्ध कृत्य झालं असा समज सवर्ण लोकांनी केला आणि हे पाणी बाटल्यामुळे, प्रदूषित झाल्यामुळे आता आम्ही ते पाणी घेऊ शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, म्हणून पाण्याची शुद्धी केली. पाण्याची शुद्धी करण्याच्यासाठी महाडच्या विष्णू मंदिरमध्ये एक बैठक झाली. त्याच्यामध्ये शुद्धी करण्याचा ठराव पारित केला आणि त्या ठरावाप्रमाणे पंचगव्य टाकून शुद्धी करण्याच्यासाठी ठराव होतो. ही शुद्धी जे कोर्टामध्ये दावा आला आहे त्याप्रमाणे 20 तारखेला झाली असं म्हटलेलं आहे, परंतु 20 तारखेला पाणी घेतलेलं आहे आणि 20 तारखेला दंगा झालेला आहे आणि 20 तारखेला शुद्धी होऊ शकत नाही. तर ही शुद्धी नानासाहेब टिपणीस यांनी जी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीप्रमाणे आणि DM वैद्य जे वकील होते त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे, त्या मुलाखतीच्या प्रमाणे शुद्धी 20 तारखेच्या नंतर 5-6 दिवसाची नंतर झालेली आहे असा एक निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. तथापि काही का असेना, परंतु 14 तळ्याची एक शुद्धी करण्यात आली. ही शुद्धी पंचगव्याने केली. पंचगव्य म्हणजे गाईचं मूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप याचं जे मिश्रण आहे याला पंचगव्य म्हणतात. काही घागरी पाणी तळ्यातून बाहेर काढलं आणि मग याचं हे मिश्रणाचं जे आहे ते वैदिक मंत्राचा मंत्रोच्चार करत सगळीकडे तळ्यामध्ये हे टाकलं आणि पाणी शुद्ध झालं असं समजलं. या शुद्धीची बातमी जिकडे तिकडे आली. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी जो पाण्याचा हक्क बजावला तो हक्क तुम्ही शुद्धी करून नाकारला आणि म्हणून माझा हक्क हा पुन्हा प्रस्थापित करण्याच्यासाठी आम्ही पुन्हा परत येऊ. याच्यासाठीची बैठक सर कोवासजी जहांगीर हॉल या ठिकाणी होते आणि मग एक निर्णय होतो, पुन्हा सत्याग्रह करायचा आहे पाण्याच्यासाठी. 25 डिसेंबर
आणि 26 डिसेंबर 1927 या संबंधाचे परिपत्रक पण काढले जातात. हे परिपत्रक बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतारकर यांच्या स्वाक्षरीचं असते. हे परिपत्रक निघाल्याच्यानंतर मग महाडची मंडळी विचार करते की बाबा 20 तारखेला आपण पाण्याची शुद्धी केली, 20 तारखेला पाणी वाटवलं, त्यानंतर आपण शुद्धी केली. आता बाबासाहेब आंबेडकर परत येणार, परत पाणी वाटवणार, परत आपण शुद्धी करणार, हे कसं चालवायचं. म्हणून हे सगळे कलेक्टरकडे एक निवेदन घेऊन जातात, प्रतिनिधी मंडळ जाते यांचं, आणि विनंती करतात की बाबासाहेब आंबेडकराला 25 आणि 26 डिसेंबरला जे येत आहे ते चवदार तळ्यावर येण्याला बंदी करा, तुम्ही 144 कलम लावा. कलेक्टर म्हणतात की असं काही करता येणार नाही, परंतु जर कोर्टाचा काही हुकूम असेल तर आम्हाला काही थांबता येईल. आणि म्हणून कलेक्टरनी हा नकार दिल्याच्यानंतर सगळे हे प्रतिनिधी मंडळातले काही वकील होते ते येतात आणि 12 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 4 जण यांना प्रतिवादी करून एक प्रातिनिधिक स्वरूपाचा दावा दाखल केला जातो. प्रातिनिधिक म्हणजे सगळे सवर्ण लोकांच्या मार्फत, सगळे सवर्ण लोकांच्या हिताकरिता आणि सगळे अस्पृश्य लोकांच्या विरुद्ध हा दावा होतो. आणि सगळ्या अस्पृश्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आंबेडकर, शिवतारकर, कृष्णा सायनाक महार, गण्या मालू चांबार आणि एक जण दुसरे एक आहेत, असे 5 जणांच्या विरुद्ध ती केस दाखल केली जाते. या केसमध्ये असंच म्हटलं जातं, या दाव्यामध्ये असं म्हटलं जातं की अनंत काळापासून या चवदार तळ्यावर अस्पृश्य लोकाला कोणी येऊ दिलेलं नाही. एक जुना पद्धती आहे, जुनी कायद्याची पद्धती आहे की सवर्ण लोकाचे पानवटे वेगळे आणि अस्पृश्य लोकाचे पानवटे वेगळे. अस्पृश्य लोक कधीही सवर्ण लोकाच्या पानवट्यावर आत्तापर्यंत आलेले नाहीत. हा नियम त्यांनी आतापर्यंत पाळलेला आहे, अनंत काळापासून पाळलेला आहे. आणि औचितपणे अचानकपणे 20 मार्चच्या दिवशी चवदार तळ्यावर येऊन पाणी त्यांनी वाटवलं व हातापाय तोंड धुतले. आणि म्हणून तळे वाटल्याच्यानंतर आम्ही शुद्धी करेपर्यंत बिना पाण्याचे होतो, कोणीही सवर्ण लोक तिथलं पाणी घेऊ शकला नाही. अशा प्रकारची बाजू त्या आपल्या दाव्यामध्ये मांडली. आणि पुढे अशी विनंती केली की जर दुसऱ्या शक्यता आहे, कारण चवदार तळ्याच्या पाण्याशिवाय दुसरा कोणताही सोर्स, दुसरा कोणताही स्रोत सवर्ण लोकांसाठी पाण्याचा नाही. म्हणून चवदार तळ्यावर अस्पृश्य लोकाला येण्याची कायमची बंदी करावी. चवदार तळ्याचं पाणी घेण्याचा अधिकार फक्त सवर्ण लोकालाच आहे असं घोषित करावं कोर्टानं. आणि अस्पृश्य लोकांना पाणी घेण्याचा अधिकार नाही असं नकारार्थी डिक्लरेशन, नकारार्थी घोषणापत्र कोर्टाने द्यावं. आणि अस्पृश्य लोकांना या तळ्यावर येण्याला कायमची बंदी करावी, अशा प्रकारचा तो दावा होता. हा दावा 12 डिसेंबर 1927ला दाखल केला. 14 डिसेंबरला याच्यामध्ये काही शपथपत्र वादी लोकांचे दाखल होतात. 14 डिसेंबरला युक्तिवाद होतो आणि त्यावेळेचे वैद्य नावाचे न्यायाधीश आहेत, त्या न्यायाधीशाने अंतरिम मनाई हुकूम पारित केला. हा पारित केल्याच्या नंतर मग त्याची अंमलबजावणी बाबासाहेब आंबेडकरांवर करण्याच्यासाठी बहिष्कृत भारतामध्ये त्याचं नोटिफिकेशन देतात. आणि सत्याग्रहाची तयारी चाललेली असते, जोरात चाललेली असते. 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबर 27चा कार्यक्रम कसा करायचा याचं पूर्ण नियोजन अनंतराव चित्रे, नानासाहेब टिपणीस, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि त्यांची मंडळी सगळे करत असतात. महाडचे लोक असं ठरवतात की पहिले वीरेश्वर नाट्य मंदिराच्या जागेमध्ये परिषद झाली, आता कोणीही आपली जागा बाबासाहेब आंबेडकरांना या परिषदेसाठी, सत्याग्रहासाठी, 25 डिसेंबरच्या सत्याग्रहासाठी कोणी द्यायची नाही. प्रश्न पडतो की आता सत्याग्रह कुठे करायचा, ही परिषद कुठं भरवायची आहे. अनंतराव चित्रे यांचं एक बुद्धिकौशल्य, नानासाहेब चिपणीस यांचं एक बुद्धिकौशल्याने एक त्यांचे मोठं प्लॅनिंग असते, मोठं नियोजन असते. आणि मग त्यांनी फतेखान देशमुख यांची जागा या कार्यक्रमासाठी घेतली जाते.
फतेखान देशमुख जागा देणार आहे असं म्हटल्यानंतर सगळी सवर्ण मंडळी त्यांना जाऊन भेटली की बाबा तुम्ही जागा देऊ नका. फतेखान देशमुख म्हणाली की मी एकदा शब्द दिला आणि जागा दिली, आता मी परत घेणार नाही तो शब्द पाठीमागे. आणि म्हणून ती जागा परिषद त्या जागेवर मोठा एक पेंडॉल टाकला जातो, मोठा मंडप टाकला जातो. त्या मंडपामध्ये मनुस्मृती दहन करण्याच्यासाठी एक होमसुद्धा बांधलेला असतो. बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी 25 डिसेंबरला त्यांचं अध्यक्षीय भाषण होते. हे अध्यक्षीय भाषण एक मोठं गाजलेलं आहे आणि या भाषणाच्या नंतर मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम होतो. बाबासाहेब आंबेडकर या भाषणात असं म्हणतात की आजची सभा म्हणजे 25 डिसेंबर 1927ला जी अस्पृश्य लोकांची ही सभा भरलेली आहे, ही सभा आणि फ्रेंच क्रांतिकारकांची सभा 5 मे 1789 साली जी भरलेली होती वर्साय मुक्कामी, त्या सभेत आणि या सभेत मोठं साम्य आहे. त्या सभेचा उद्देश आणि आपल्या आजच्या सभेचा उद्देश यातही मोठं साम्य आहे. आणि म्हणून इतकी मोठी क्रांती आहे असं बाबासाहेब म्हणाले. आणि वेगवेगळे 26 तारखेला मानवाधिकाराचे, हिंदू मात्राच्या मानवाधिकाराचे जन्मसिद्ध हक्काचे काही जाहीरनामे पारित होतात. त्या दरम्यान जे कलेक्टर आणि SP हे सगळे तिथं आपले ठाण मांडून बसलेले असतात. पोलीस फोर्स मागवलेला असतो, कॅम्प बसलेला असतो. बाबासाहेब आंबेडकरांना हे कलेक्टर असा काही सत्याग्रह करू नका, चौदार तळ्यावर येऊ नका अशी विनंती करायला जातात. सत्याग्रहीच्या समोर भाषण करतात, परवानगी घेऊन, बाबासाहेबांची परवानगी घेऊन भाषण करतात आणि म्हणतात किंवा सत्याग्रहीच्या बाबत सरकारला सहानुभूती आहे, परंतु कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे आपण चौदार तळ्यावर जाऊ नये अशी एक विनंती करतात. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहीनं आता कसं काय थांबवायचं चौदार तळ्यावर जाण्यापासून. कलेक्टरही म्हणतात किंवा आता जर तुम्ही तसंच केलं तर सगळ्यांना जेलमध्ये टाकावं लागेल. बाबासाहेब आंबेडकर असं सगळ्यांना सूचित करतात की ज्यांची जेलमध्ये जायला तयारी आहे त्यांनी आपले नाव नोंदवावे. आणि सगळे नाव नोंदवताना एक बसले जातात, रजिस्टर भरतात. 3000 लोकांची तर यादी झाली, तरी लोक रांगेमध्ये उभे आहेत, आम्हाला जेलमध्ये जायचं आहे. आणि म्हणून शेवटी बाबासाहेबांना कळते की सगळेच लोक जेलमध्ये जायच्या तयारीत आहेत, परंतु सत्याग्रह करायला तयार आहेत. आणि यांची मनोभूमिका एकदा ओळखून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता आपल्याविरुद्ध कोर्टाचा हुकूम आहे, म्हणून आपण केस प्रस्थापित करून आपला हक्क प्रस्थापित करूयात. आणि मग सगळे सत्याग्रही लोक एक तोडगा निघतो की आम्ही सगळेजण चौदार तळ्याला वेढा घालू आणि मग परिषदेच्या ठिकाणी येऊ. या कारणावरून यावरून समझोता होतो. सगळे लोक परिषदेच्या ठिकाणी येतात आणि मग बाबासाहेब आंबेडकर ठरवतात की आपण केसमध्ये लढायचं आहे. 28 फेब्रुवारी 1928ला बाबासाहेब आंबेडकर त्या केसमध्ये प्रतिवादी म्हणून हजर होतात. DM वैद्य वकील आणि बाबासाहेब यांच्या दोघांचं वकीलपत्र दाखल केलं जाते. बाबासाहेब आपली कैफियत देण्याच्या पूर्वी चौदार तळ्याची पाहणी करण्याच्यासाठी सुचवतात. एक कमिशन नेमलं जातं, देशपांडे वकील कमिशनर म्हणून असतात. चौदार तळ्याची पाहणी केली जाते आणि त्या चौदार तळ्याची पाहणी केल्याच्यानंतर वेगवेगळ्या दगडावर म्युनिसिपालिटी महाड असं छापलेलं असते आणि वर्ष लिहिलेलं असते 1840. आणि हे जे वर्ष लिहिलेलं आहे म्युनिसिपालिटी महाड आहे याचा पुरावा कोर्टासमोर येतो आणि यावरून असं होते की हे तळं म्युनिसिपालिटीच्या मालकीचं आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर युक्तिवाद करतात. युक्तिवाद केल्याच्यानंतर जो अंतरिम मनाई हुकूम दिलेला होता 14 तारखेला वैद्य न्यायाधीशाने, तो हुकूम रद्द होतो. हा हुकूम रद्द झाल्याच्यानंतर त्याच्यावर अपील केलं जातं. आता बघा,
हा जसाही हुकूम रद्द झाला की मग क्रांतिकारक होते, महाडमधले लोक होते, त्या परिषदेला हजर असलेले, हे सगळे कोर्टाच्या प्रत्येक निकालाकडे लक्ष देऊन होते. जसंही वैद्यसाहेबांनी आपला हुकूम रद्द केला अंतरिम मनाई देण्याचा, की सगळे लोक महाडच्या तळ्यावर गेले आणि पाणी पिले. मग हा जो निकाल दिला रद्द करण्याचा, याच्याविरुद्ध सगळ्या सवर्णांनी वादींनी ठाण्याच्या जिल्हा न्यायालयात अपील केलं. अपीलामध्ये अपील कोर्टानं म्हटलं की पहिले जो अंतरिम निकाल दिलेला होता तोच चालू राहील आणि नव्यानं दिलेला आदेश आहे तो थांबवण्यात आला आहे, रद्द करण्यात आला आहे. आणि हा आदेश या प्रकरणाचा निकाल होईल तोपर्यंत चालू राहील. मग ती सगळी संचिका खाली येते आणि केस पुराव्याला लागते. त्यावेळेला एक पंडित नावाचे जज आलेले असतात. त्या पंडित न्यायाधीश महोदयाच्या समोर प्रकरण साक्षीला येते. साक्षीदारांची यादी सादर झालेली असते. तर त्या दिवशी, साक्षीच्या दिवशी, कोणीही वादी हजर नसतो आणि वादी हजर नसल्यामुळे मग तो केस पंडित न्यायाधीश खारिज करतात, डिसमिस करतात. याला डिसमिस इन डिफॉल्ट म्हणतात. कधी म्हणजे पुरावा दिला नाही तर ती केस डिसमिस होते. तर ही अशी केस खारिज केल्याच्या नंतर लगेच सगळे अस्पृश्य लोक चौदार तळ्यावर गेले आणि आपलं पाणी पिले. मग असं होते की याच्यातला जो पांडुरंग रघुनाथ धारप जो आहे, वादी हा मरण पावलेला असतो. त्याच्या संबंधी त्यात पुन्हा तो दावा खारिज केलेला पुन्हा फाईलावर घेण्याच्यासाठी, पुन्हा फाईलवर आणण्याच्यासाठी रेस्टोरेशनचा पिटिशन दाखल केला जातो, अर्ज दाखल केला जातो, तो मंजूर होतो आणि पुन्हा दावा आपला पुढे चालतो. बाबासाहेब आंबेडकर या केसमध्ये कैफीत दाखल करतात, रिटर्न स्टेटमेंट दाखल करतात. या रिटर्न स्टेटमेंटमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की हे चौदार तळं सरकारी मालकीचं आहे, म्युनिसिपाल्टीच्या मालकीचं आहे, म्हणून हे खाजगी आहे. अस्पृश्यांना, सर्व सवर्ण लोकांनाच त्याच्यावर पाणी भरण्याचा अधिकार आहे असं काही कोर्टाला घोषित करता येणार नाही. आणि म्हणून कायद्याच्या दृष्टीने हे सगळ्यासाठी खुलं राहील. आणि अस्पृश्यतेची जी रूढी आहे, ही रूढी सार्वजनिक हिताचं जे धोरण आहे, नीतिमत्तेचं जे धोरण आहे, न्यायाचं जे धोरण आहे, याच्या विरुद्ध आहे. म्हणून ती बेकायदेशीर ठरवावी कोर्टानं, असंही निवेदन बाबासाहेब आंबेडकर या केसमध्ये करतात. हे केस साक्षीला लागल्याच्या नंतर सवर्ण लोकांच्याकडून एकूण 13 साक्षीदार तपासले जातात. हे सगळे 13 साक्षीदार आपल्या साक्षीत असंच सांगतात की अस्पृश्य लोकांना येथे पाणी घेण्याचा अधिकार नाही. आतापर्यंत कधीही लोकांनी पाण्याला हात लावले नाही, शिवलेलं नाही. आणि म्हणून अनादिकालापासून, अनंत काळापासून चालत आलेली जी रीत आहे ती यापुढे चालली पाहिजे. आणि जर ते लोक पाणी शिवतील तर आम्ही पाणी शिवू शकत नाही, घेऊ शकत नाही. अशा वेळेस सवर्ण लोकांची वस्ती उठण्याचा संभव आहे. अशा प्रकारचं हे निवेदन वेगवेगळ्या साक्षीदारांनी आपल्या साक्षीत केलेलं असतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं एक मोठे महत्त्वाचे साक्षीदार तपासलेले आहे. त्याच्यामध्ये नाशिकला असलेले करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर पूर्तकोटी यांची साक्ष कमिशनवर घेण्यात आली. या साक्षीमध्ये त्यांनी असं सांगितलं की रामानुजाचं जे श्रीनारायणाचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्यता उत्सवाच्या दिवशी पाळली जात नाही. अस्पृश्यता कधी पाळली जाते, काय नाही, अस्पृश्यता कशी असते, याच्या संबंधातलं विस्तृत विवेचन आपल्या साक्षीमध्ये त्यांनी दिलं आहे. अशाच प्रकारचं जे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अस्पृश्यता मानली जात नाही किंवा पाणी भ्रष्ट होत नाही, पाणी वाटत नाही, याच्या संबंधातले मनुस्मृतीमधलेच उतारे पांडुरंग भास्कर पाल्ले शास्त्री यांना साक्षीदार म्हणून तपासलं जातं. आणि हे वेगवेगळे मनुस्मृतीमधले वेगवेगळ्या धार्मिक शास्त्रातले उतारे
न्यायालयासमोर सादर करतात आणि माणसाच्या स्पर्शाने, अस्पृश्याच्या स्पर्शाने पाणी वाटत नाही अशा प्रकारचा पुरावा न्यायालयासमोर येतो. याच प्रमाणे बी जी खेर जे मुंबई प्रांताचे जे पहिले पंतप्रधान होते किंवा मुख्यमंत्री होते, यांची पण साक्ष या प्रकरणी बाबासाहेबांच्या वतीनं झालेली आहे, बाबासाहेबांच्यासाठी झालेली आहे. नारायण दामोदर सावरकर यांची साक्ष झालेली आहे, जे विनायक दामोदर सावरकरांचे हे भाऊ होते, डॉक्टर होते, यांची साक्ष झालेली आहे. नानासाहेब टिपणीस यांची साक्ष झालेली आहे, जोशी यांची साक्ष झालेली आहे. आणि अशा साक्ष झाल्याच्यानंतर एक अस्पृश्यता कशी वाईट प्रथा आहे आणि न्यायाच्या विरुद्ध कशी प्रथा आहे बाबासाहेब आंबेडकर पटवून देतात. उलट तपासामध्ये श्रीकृष्ण बल्लाळ नावाचा जो साक्षीदार आहे, जोशी वकील, या वकिलाला प्रश्न विचारतात बाबासाहेब आंबेडकर की बारमध्ये तर तुम्ही माझ्यासोबत बसता आणि पाणी वाटते म्हणता. मग त्यावेळेस त्या वकिलाने एक मोठं चमत्कारिक उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतो बल्लाळ वकील की बाबासाहेब, याचं असं आहे की हा खटला सुरू झाला तेव्हापासून मी 2 ड्रेस तयार केलेले आहेत. कोर्टाला येण्याच्या पहिले आंघोळ झाली की कोर्टाचा जो खुंटीवर बाहेरच्या अडकवलेला हा ड्रेस आहे तो मी घालतो आणि कोर्टात येतो, आणि कोर्टातून परत गेल्याच्यानंतर हा ड्रेस काढतो, खुंटीला लावतो आणि मग स्नान करून, गोमूत्राने स्नान करून मग मी दुसरा ड्रेस घालतो. म्हणजे अस्पृश्यताच्या बाबतीत किती कडक नियम पाळले जात होते हे यावरून दिसेल. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेची रूढी कशी बेकायदेशीर आहे हे समजावून सांगतात आर्ग्युमेंटमध्ये. वेगवेगळे आपले युक्तिवादाच्या पुष्टार्थ वेगवेगळे न्यायनिर्णय देतात आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्याच्यानंतर सराफ न्यायाधीश या दाव्याचा निकाल करतात आणि ह्या निकालाप्रमाणे वादीचा जो दावा आहे तो कायद्याच्या कक्षेमध्ये टिकू शकत नाही म्हणून खारिज केला जातो, डिसमिस केला जातो. हा दावा डिसमिस झाल्याच्यानंतर सगळे वादी नाराज होतात. त्यावेळेस आता जसे न्यायाधीशांसाठी क्वार्टर्स आहेत, तसे निवासस्थान आहेत, तसे नव्हते. सराफ न्यायाधीश हे एक ब्राह्मण वकिलांच्या घरी भाड्याने राहत होते. सराफ न्यायाधीश स्वतः ब्राह्मण, परंतु न्यायाधीशांनी निकाल हा सवर्ण लोकांच्या विरुद्ध दिला म्हणून घरमालक वकील साहेब सराफ न्यायाधीश साहेबाला एक नोटीस देतात की तुम्ही आमचं घर खाली करा. आणि मग त्यांनी आपलं त्याच दिवशी घर खाली केलेलं आहे आणि निर्माण केली जाते. सगळीकडे सांगितलं जातं की या सराफ न्यायाधीशांचं जे काही जातीचे कार्यक्रम असतील, समारंभ असतील, त्याच्यामध्ये आपल्या कोणीही जातीच्या सभासदाने जायचं नाही. सराफ न्यायाधीशांची महाडवरून बदली होते. बदली झालेल्या ठिकाणी सुद्धा हे महाशय जाऊन सांगतात की या न्यायाधीशावर तुम्ही या ठिकाणचे जे कोणी ब्राह्मण असाल, जातीबंधू असाल, हे सगळे बहिष्कार टाका. थोडक्यात असं दिसते की सराफ न्यायाधीश यांनी न्याय दिला परंतु स्वतः अन्याय सोसलेला आहे. सराफ न्यायाधीशांनी जो न्याय निर्णय दिला त्याच्याविरुद्ध ठाणे कोर्टामध्ये अपील केलं जातं. या अपिलातही दोन्ही बाजूचा युक्तिवाद होतो आणि कैकनी नावाचे जे सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आहेत, त्यांनी निकाल केला आणि अपील डिसमिस केलं, अपील नामंजूर केलं. शेवटचा पर्याय म्हणून सगळे सवर्ण, सगळे स्पृश्य लोक मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल करतात आणि या अपिलामध्ये जस्टिस वाडिया आणि जस्टिस ब्रूमफिल्ड यांच्या बेंचसमोर ते अपील येते. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर अपील जस्टिस ब्रूमफिल्ड हे नामंजूर करतात. 17 मार्च 1937ला हा निकाल होतो. बाबासाहेब आंबेडकरांची जी मानवाधिकाराची क्रांती आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होते. अस्पृश्यांनाही सार्वजनिक ठिकाणचं पाणी भरण्याचा हक्क आहे. बोले ठरावाच्या कायदेमंडळाच्या प्रमाणे जो ठराव झाला त्याप्रमाणे त्यांना हक्क आहे असं ठरते, त्याच्यावर शिक्कामोर्तब होते. परंतु
बाबासाहेब आंबेडकरांनी एक विनंती केलेली होती की अस्पृश्यतेची रूढी, अस्पृश्यतेची कस्टम बेकायदेशीर ठरवावं. ही कस्टम न्यायतत्वाच्या विरुद्ध आहे, सार्वजनिक धोरण जे आहे न्यायाचं याच्या विरुद्ध आहे. परंतु या म्हणण्याच्या विरुद्ध, या मागणीच्यावर कोणत्याही तिन्ही न्यायालयाचं काही वर्डिक्ट येत नाही, चर्चा येत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस घोषणा करतात की अस्पृश्यतेची रूढी, अस्पृश्यता ही बेकायदेशीर आहे, हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत माझी लढाई चालू राहील. आणि ही लढाई चालू राहते. हा बराच मोठा इतिहास पुढे आहे. बाबासाहेब आंबेडकर नंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स अटेंड करतात. त्याच्यानंतर कम्युनल अवॉर्ड येतो. कम्युनल अवॉर्ड आल्याच्यानंतर गांधीजी उपोषण, पुणे करार होतो. पुणे करार झाल्याच्यानंतर मग भारताला स्वातंत्र्य येण्याची वेळ येते. संविधान सभा होते. संविधान सभेच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सदस्य म्हणून जातात. ते बंगाल प्रांतातून जातात. आणि मग जेव्हा बाबासाहेबांचं सदस्यत्व जाते तेव्हा जे नेहरूंनी एम्स अँड ऑब्जेक्ट्स मांडलेले होते त्याच्यावरचं एक मोठं चांगलं भाष्य केलं बाबासाहेबांनी. आणि त्यांची जरुरी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून राजेंद्र प्रसाद बी.जी. खेरांना पत्र लिहून कळवतात की बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व बंगालचा प्रांत हा जिथून निवडून आले होते बाबासाहेब, तो पाकिस्तानला गेलेला आहे. म्हणून मुंबई प्रांतातून त्यांना निवडून पाठवा. आणि निवडून पाठवल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत येतात. त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष केलं जातं आणि संविधान तयार होतं. हे आपल्याला सगळा इतिहास माहीत आहे. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सुपूर्द केलं जातं राष्ट्रपतीकडे आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून होते. या संविधानाच्या मध्ये जे आर्टिकल 17 आलं, अस्पृश्यता नष्ट करण्याच्यासाठी आणि अस्पृश्यता जो कोणी पाळील, अस्पृश्यता पाळील तो कायद्याने गुन्हेगार होईल, अशा प्रकारचं जे कलम आलं तेव्हा या लढाईचा तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिक्षेपातून या संविधान क्रांतीने शेवट झालेला आहे. आणि मग ही जी 3 कोर्टासमोर जे लढाई झाली, पाण्याचा हक्क, पाणी, सार्वजनिक ठिकाणचं पाणी भरण्याच्यासाठी आम्ही माणूस आहोत, माणूसपण सिद्ध करण्याच्यासाठी बाबासाहेबाला 10 वर्ष कोर्टात लढाई करावी लागली. आणि म्हणून कोर्टात केस कशी चाललेली होती मी आपल्याला साधारण वरच्या गोष्टी सांगितल्या. पण आपण ते जर त्या केसचा पुरावा पूर्ण जर बारकाईने वाचला तर असं लक्षात येते की किती लोकांची मानसिकता अस्पृश्य लोकांच्यासाठी भयानक स्वरूपाची होती, अन्यायकारक होती. त्या काळची सामाजिक परिस्थिती कशी होती, त्या काळची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्या काळची बोलीभाषा मराठी कशी होती, अशा विविध गुणातून विविध बाबी त्या आपल्या पुराव्यातून दिसून येतात. आणि म्हणून हे जी केस आहे, या केसचा सगळा दस्तऐवज मी प्राप्त केला. बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1927च्या भाषणात म्हणाले की ही सभा फ्रेंच राज्यक्रांतीच्या समतुल्य आहे. मग मी कोल्हापुरी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यामध्ये जाऊन तपासणी केली स्वतः लायब्ररीमध्ये की फ्रेंच राज्यक्रांतीवरची पुस्तकं किती आणि महाड क्रांतीवरची पुस्तकं किती. तर फ्रेंच राज्यक्रांतीवर रॅकचे रॅक भरलेले पुस्तकं मला दिसून आली, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दिसून आली. परंतु महाड क्रांतीवरचं एकही पुस्तक खैरमोडे यांच्या संग्रहाशिवाय अन्य कोणती पुस्तकं दिसून आलेली नाही आणि इंग्रजीमध्ये पुस्तक नाही. म्हणून मी विचार केला की ही केस जर आपल्याला पूर्ण आणता येईल का, घेता येईल का. आणि मग याचा पूर्ण केसचा मी सगळी कागदपत्रं संकलित केली आणि महाडचा मुक्तीसंग्राम, ऐतिहासिक 14 तळे, दिवाणी प्रकरण, न्यायालयीन अभिलेख व कामकाज अशा प्रकारचं हे एवढा ग्रंथ पुन्हा येणार आहे. याच्यामध्ये पूर्ण अभ्यासाला आपल्याला सगळ्याला प्राप्त होईल. आता याचं काही काम चालू आहे, ते झाल्याच्यानंतर सगळ्याच्या सेवेत येईल. याचं इंग्रजीकरण सुद्धा याचं मी केलेलं आहे.
हे सगळं जगाला कळायला पाहिजे ही लढाई. आणि म्हणून हे जोपर्यंत प्रकाशित झाल्याच्या नंतर सगळ्या जगाला कळेल की बाबा महाडची क्रांती पाहण्याचा हक्क मिळवण्याच्यासाठी 10 वर्ष कोर्टात लढाई करावी लागली आणि त्या लढाईतून हक्क प्रस्थापित करावा लागला. तर एवढी ही लढाई जनतेला पूर्ण माहिती झाली पाहिजे. या निमित्तानं आपल्याशी हा संवाद 1-2 महाडच्या मध्ये 2 केस, एक फौजदारी केस झाली जे महाड दंगा झाला, त्याच्यामध्ये अनेक लोकांना शिक्षा झाली, 5 लोकांना शिक्षा झाली, त्यासंबंधीचा एक कोर्टाची केसचं कागदपत्र, आणि जो दावा झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध चौदार तळ्यावर येण्याला बंदी करण्याचा, ह्या दाव्याची कागदपत्र संकलित करून हे पुस्तक तयार झालेलं आहे. याच्यावर विस्तारानं आणखी बरंचसं बोलता येत होतं, परंतु एक वेळेची मर्यादा असल्यामुळे त्यामध्ये अशा कमी वेळात थोडीशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा करतो की आपल्याला याविषयीची काही माहिती अनेकांना वाचून आहे, परंतु कोर्ट केसच्या संबंधातली माहिती पूर्णतः सगळ्यांना माहिती व्हावी हाच एक उद्देश होता. हा उद्देश थोडाफार सफल होईल. आपण हे जेव्हा पुस्तक प्रकाशात येईल त्यावेळेस आपल्या घराघरामध्ये हा एक ऐतिहासिक डॉक्युमेंट म्हणून, संशोधनाच्यासाठी डॉक्युमेंट म्हणून अनेक संशोधकांना, अनेक विद्यार्थ्यांना, अनेक प्राध्यापकांना, अनेक न्यायाधीशांना, अनेक वकिलांना, अनेक कायदेमंडळाच्या सभासदांना, सोशल ॲक्टिव्हिस्टना, ह्युमन राईटच्या ॲक्टिव्हिस्टना, मराठीच्या प्राध्यापकांना, इंग्रजीच्या प्राध्यापकांना, ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या अँगलनी याच्यावर संशोधन करण्याच्यासाठी याचा उपयोग होईल असं मला विश्वास वाटतो. तर पुढे आपण बघूयात. आणि एवढं बोलून मी इथे थांबतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम. तर यामध्ये अनेक ज्या बाबी आहेत, तर याचा जर आपण विचार केला तर अस्पृश्यता निवारणाच्या संबंधी काय काय डॉक्युमेंट्स तयार झाले. जसं बोले ठराव आहे, हे बोले ठरावाच्या अगोदर 1903ला जो मुंबई हायकोर्टानं सर्क्युलर काढला तो आहे. अनेक रिमूव्हल ऑफ सोशल डिझॅबिलिटीच्या संबंधात वेगवेगळे कायदे झाले, मंदिर प्रवेशाच्या संबंधी कायदे झाले, याचेही सगळे डॉक्युमेंटेशन मी गोळा केलेलं आहे. आणि अस्पृश्यता निवारणाचे दस्तऐवज या टायटलखाली ते सगळे दस्तऐवज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मित्रहो, आता बोला असं म्हणून म्हणाल्याच्यानंतर मी थोडंसं पुढे बोलतो. आर्टिकल 17 आलं, अनुच्छेद 17 अस्पृश्यता निवारणाच्यासाठी, अस्पृश्यता नष्ट करण्याच्यासाठी, आणि जो कोण अस्पृश्यता पाळील तो गुन्हेगार होईल, त्याला शिक्षा करण्यात येईल, असं हे 1950ला संविधानामध्ये कलम आल्याच्या नंतर याच्या संबंधीचा कायदा हा अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट नावाचा कायदा होतो. आणि या कायद्याचं 1955ला नाव दुरुस्त केलं जातं प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट, नागरी हक्क संरक्षण कायदा. आणि हे नागरी हक्क संरक्षण कायद्याच्यामध्ये काय आहे की सार्वजनिक ठिकाणी जर पाणी भरण्याला अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणी मज्जाव केला, शाळेत प्रवेश द्यायला कोणी अस्पृश्यतेच्या कारणावरून मज्जाव केला, दवाखान्यामध्ये कोणाला अस्पृश्यतेच्या कारणावरून मज्जाव केला, करमणुकीच्या ठिकाणी जर अस्पृश्यतेच्या कारणाखाली मज्जाव केला तर, आणि अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणाला जर अपमानित केलं बोलून, तर त्याला 6 महिन्यापर्यंतची शिक्षा, अशा प्रकारची तरतूद त्या कायद्यामध्ये ठेवली. परंतु एवढं होऊ नये, आपण जर भारत देशामधली सगळी हा 1955चा कायदा लागू झाला तेव्हापासून ते ॲट्रॉसिटीचा ॲक्ट येईपर्यंतची जर आकडेवारी क्राईम रेकॉर्ड ब्युरोची जर तपासली तर अनेक मोठे मोठे अत्याचार झालेले आहेत, अनेक सामूहिक हत्या झालेल्या आहेत,
मोठे मोठे हत्याकांड झालेले आहेत, बेलची हत्याकांडसारखे. आणि मग ह्या सगळ्याचा विचार करून या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब लोकांवर होणारे अत्याचार अस्पृश्यतेच्या कारणावरून आहेत, हे थांबवायला काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून संसदेने अनुसूचित जाती जमात कायदा हा पारित केला. यासंबंधी विस्तृत विवेचन आपण कधी वेळ मिळाल्यास भारतीय साहेब महेश भारतीय साहेबांनी सांगितलं की या कायद्यावरचं भाष्य झालं पाहिजे. तर जेव्हा केव्हा आपल्याकडून वेळ मिळेल अशा वेळेला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याचीही चर्चा आपण करूयात. अनेक अत्याचार होतात आपल्या लोकांवर, परंतु अत्याचार झाल्याच्यानंतर त्या प्रकारचा FIR कसा दाखल करावा कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, याची जाण नसल्यामुळे अनेक FIR कोर्टामध्ये टिकत नाही, तसा पुरावा कोर्टामध्ये येत नाही, म्हणून कोर्टाकडून न्याय मिळत नाही. त्यासाठी कायदेशीर दृष्टीनं त्या प्रत्येक कलमामध्ये जे वर्डिंग आहे त्या वर्डिंगचा न्यायालयामध्ये कसा उपयोग होईल या दृष्टीनं तसे FIRचे जो आपण प्रथम खबरी रिपोर्ट म्हणतो त्याचे एक नमुने तयार केलेले आहेत कायदेशीररीतीनं. तर त्याचीही चर्चा करण्यात येईल. आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे हा कायदा राबवणारे किती अधिकारी आहेत, त्या प्रत्येक अधिकारीची काय जबाबदारी आहे कायदेशीर, ती कायदेशीर जबाबदारी सांगण्याच्यासाठीचं हे एक पुस्तक तयार झालेलं आहे. आणि जेवढे अस्पृश्य अत्याचारग्रस्त आहेत या अत्याचारग्रस्ताला कायद्याच्या दृष्टिकोनातून या कायद्याप्रमाणे कोणते लाभ मिळतात, त्यांना कोणतं संरक्षण मिळते आणि त्यांनी काय करावं आणि काय करू नये, कोणती काळजी घ्यावी, हेही माहिती देण्याच्यासाठीचं असे एकंदर ॲट्रॉसिटी कायद्याची 3 पुस्तकं तयार झालेली आहेत. फंड्स नसल्यामुळे ते राहिलेलं आहे. मागे पुढे आता बघून आपण ते छापण्याच्यासाठी तयारीत आहोत. कधी कसा कोणाची चर्चा होऊन तेही छापण्याच्यासाठीचा प्रयत्न करूयात. आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या संबंधात डिटेल आपल्याशी चर्चा करण्याच्यासाठी भारती साहेबांशी चर्चा करून परत एकदा आपल्यासमोर येऊ आणि एक मोठी हे जनतेशी संवाद साधण्याच्यासाठी या तंत्राचा उपयोग केला. लॉकडाऊनमध्ये आहोत आपण आणि लॉकडाऊनमध्ये असतानासुद्धा आपण सगळ्याशी एक विचारविनिमय घडवून आणला. त्यामुळे या सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि त्याचे जे पदाधिकारी आहेत या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम. आणि जय भीमच्यासाठी एक त्याचं जे गीत आहे ते कंपोज केलेलं आहे तेही मी आपल्याला शेअर करतो. राष्ट्रगीताच्या चालीवर आहे ते. आंबेडकर या भारताचे भाग्यविधाते आहेत. जे आपण आता चर्चा केली महाड क्रांती, या महाड क्रांतीनंच आपल्या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता ही गौतम बुद्धाची जे तत्त्व आहे ते संविधानात अंकित केली आणि या तत्त्वामुळंच आपलं राष्ट्र अखंडित राहे हा एक आशय सांगणारी ही कविता आहे, गीत आहे. ते मी आपल्यासमोर सादर करतो आणि मग थांबतो. जय 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 भीमनायक जय हे भारत भाग्य विधाता, समता स्वातंत्र्य न्याय बंधुता महाड क्रांती मूल्य, अखंड भारत राष्ट्र निर्मिते संविधान नीती मूल्य, तव ज्ञानही आम्हा जागे, तव नामही आम्हा जागे, गाओ जय भीम गाथा. जय भीम मंगल जय हे भारत रत्न भीमा. जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम. सर्वांना जय भीम. इथे थांबतो.